उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची जोरदार पाठराखण केल्याची माहिती आहे। आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई करणार नाही अशी ठाम भूमिका अजित पवार यांनी घेतल्याचं समजतंय। देवगिरी बंगल्यावर अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली। या बैठकीत अजित पवारांनी भूमिका मांडल्याची माहिती मिळते। दरम्यान काल भाजपा आमदार सुरेश धस यांची अजित पवारांनी भेट टाळली होती। च्या घटकेला जर अजित पवार आणि तटकरे यांचं म्हटलं, सिंचन घोटाळा एवढा मोठा झाला, गाजला, त्याच्यावर चार्जशीट्स फाईल झाले, PILs झाल्या, तरी सुद्धा त्याच्यावरची कारवाई बंद करण्यात आली। याच्याच वरून आता सिद्ध होतंय की यांना खात्री आहे की कुठल्याही प्रकारची कारवाई कितीही सिद्ध झाले तरी होणार नाहीये। म्हणून मला असं वाटतंय की आता माझ्याकडे कोर्टात जाण्याशिवाय मार्ग उरलेला नाहीये आणि मी कोर्टात जाऊन याच्यावर कारवाई कशी, त्याचा तडाखा जोपर्यंत कोर्टाकडनं येत नाही तोपर्यंत यांच्याकडनं अपेक्षा करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे। आता याच्या पुढे मी त्यांच्याकडनं मागणी करणारच नाही।